रायगडच्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या व गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली। मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या विकास गोगावले व 7 आरोपी अखेर महाड पोलीस ठाण्यात आज हजर झालेत। कालच या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटक न झाल्याबाबत राज्य सरकारवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती। मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणी दरम्यान सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं। मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही अशा शब्दात न्यायालयाने संताप व्यक्त केला होता। अटक करायची असेल तर 24 तासात कोणालाही अटक होऊ शकते, पण अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्र सादर केली जातात अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली। याच सुनावणीत मुख्यमंत्री आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले पोलीस ठाण्यात हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले आदींसह इतर आरोपींवर गुन्हे दाखल आहेत। ओके, सुरू करू। नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे। आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत। त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत। पुढची प्रक्रिया चालू आहे। धन्यवाद। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।